ऑन फील्ड डिस्कस करतील, चर्चा करतील आणि तदनंतर जर काही चेंजेस असेल, त्या नियमामध्ये काय परिवर्तन असेल तर तसा सिग्नल ते आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडे करतील. आणि खास करून आणखीन एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, थ्रो गोलंदाजी अर्थातच फेकी गोलंदाजी आणि त्यासाठी विशेष सूचना आहे. फर्स्ट ऑफ ऑल बॅट्समन ऑन फील्ड अंपायर कडे कंप्लेंट करेल, तदनंतर अंपायर इमिडिएटली जर त्यांना डाऊट आला तर आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडे विथ सपोर्ट ऑफ टेक्निकल टीम त्या ठिकाणी डिसिजन देऊ शकतात. लक्ष सुद्धा हे महत्वाचे नियम आहेत त्या स्पर्धेचे. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले 2 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर प्लेस करू शकता. दुसरं षटक बॉलिंग पॉवर प्ले 3 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर प्लेस करू शकता. आणि एक महत्वाची सूचना ऑलरेडी अनाउन्समेंट झालेली आहे, 4 षटक बरोबर तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकायचे. आणि जर तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेताय, जर तुम्ही 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतली तर एक फिल्डर इनफिल्ड मध्ये असेल, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेताय तर 2 फिल्डर तुम्हाला 30 सर्कल मध्ये ओव्हर नंबर 5 साठी त्या ठिकाणी तैनात करावे लागतील. सामना सुरू झालेला आहे, दोन्ही टीम्स देखील झालेल्या आहेत सज्ज. दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट आणि जाऊयात स्पर्धेतील आजच्या निर्णायक पहिल्या रजनीतील पहिल्या उद्घाटनीय लढतीकडे. जय बजरंग नागाव आणि त्यांना फाईट करण्यासाठी झाली टीम सज्ज. जयमान शिकरे पाटा दोन्ही टीम्सला देऊयात ऑल द बेस्ट. दत्तकृपा चषकाचा नाईट क्रिकेटचा 16 आणि त्यातील पहिला बॉल कुमारचा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, पुल करायचं होतं. एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना शॉर्ट ऑफ गुडलेवरून चेंडू सडनली राय झाला. टेक ऑफ घेत असताना आपण बघत आहोत सडनली पाठीमागे जाऊन तो विसावलेला विकेट किपरकडे. कॉन्क्रीट खेळपट्टी आणि त्या सोबतीनं बॉलला मिळणार अनइव्हन बाउन्स हे जणू काही समीकरणच आहे जे पहिल्या बॉलवरती स्पष्ट पाहायला मिळालं. हा देखील शॉर्ट ऑफ गुड लेंथ. पंचांकडे सध्याच्या घडीला करण्यात अपील, मात्र ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल त्या ठिकाणी आलेला आहे. बॅट्समन इज सेफ अँड ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर. हा कॉल त्या ठिकाणी आता करण्यात आलेला आहे. सलगचे 2 चेंडू आपण डॉट बघत आहोत. पॉवर प्ले मध्ये सध्या गोलंदाजी करत असताना आपण बघत आहोत कुमारला. जय बजरंग नागाव संघ टॉस गमावल्यानंतर सध्या क्षेत्ररक्षण करत असताना बॅकफुटवर आले, कट करायचं होतं. बॉल थोडा खाली राहिला, आता बाउन्सच झाला नाही जी अपेक्षित उचली होती. जो बाउन्स होता स्ट्रायकरला आघाडीसाठी बॅटर संदेशला रुपेश स्ट्रायकर बेग युअर पार्डन. आणि त्या सोबतीनं सलगचा 3रा बॉल आता आलाय डॉट. स्कोरच्या भूमिकेत सुनीलजी शेळके सर, बॅन फ्रॉम वडवले आपल्या समोर जॉन डॅट टेन क्रिकची संपूर्ण टीम सध्याच्या घडीला झाली सज्ज. शफल झाले, तदनंतर बॉल हुक करत असताना पाठवल्या लॉंग लेगला. आउटफील्ड फास्ट आहे, फायनली बॉल ओलांडले सीमारेषा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दत्तकृपा चषकाचा हा पहिला दमदार 4 रुपेश गवाडेच्या बॅटमधून. राजेश्वर छत्रपती यांचं मंत्रमुग्ध करणारं संगीत सध्या आपण ऑफिशियल डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलं. त्यांचं देखील करत वेलकम. मागच्या 4 नंतर झालंय कमबॅक. त्या ठिकाणी गोलंदाज कुमार शेलवलेकडून वेग चांगला आहे गोलंदाजाकडे. शॉर्ट ऑफ गुडलेंथ वरून ज्युनियर बाउन्स प्रत्येक बॉल वरती त्याला मिळतोय. आणि सध्याच्या घडीला अशा कंडिशन मध्ये त्याची चौकारानंतर झाली वापसी. फुलरली ड्राइव्ह केला समोर वाईडिश मिडॉनला फिल्डर त्याच्याकडून सुटली एक कॅच आणि नॉस्ट्राकर यांना रनआउटचा कॉल. अपील आला पंचांकडे, त्याचं केलंय स्वीकार आणि लागला मैदानावरती 4ला धक्का. पहिला बॅटिंग करणाऱ्या जयमान शिकरे पाडाला. कॅप्टन बॅक टू द पवेलियन.
दुसरं बॉलर तयार झाला सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती देवीदास स्क्रीन एन कडून सध्या डावाचं दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिला बॉल बॅकफुटवर आले वीरेंद्र सेवक स्टाईल ऑफिशियल पनिश कट केला कम पॉइंटला बॉल चालला निघून दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगला स्क्वेअर कट दमदार दर्जेदार फटका 4 धावा गुड शॉट. व्हॉलेंटियर्सला सूचना आहे खास करून आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपण लगेचच बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा लक्ष सुद्धा बॅकफुट रॅली कट करण्याचा मानस लाईन आहे ते खराब आहे पण तर सांगतात इट्स वाईड आणि स्पर्धेतील पहिले एक्स्ट्रा धाव सध्या धावफलकावरती 8 केली जाईल. ऑफिशियल स्कोरर सुनीलजी शेळके सरांच्या वतीनं धावफलक जर पाहिले तर एक्स्ट्रा एका धाब्याच्या मदतीने सध्या फ्लाय होत असताना 9 ऑन बोर्ड 9 धावा याचबरोबर धावफलकावर लाईन येथे देखील पाहावी लागेल. वन मोर वाईड क्रिकेटचा सिफर कंट्रोल तुमचं नियंत्रण बिघडलं तुमची दिशा जर खराब असेल तर दशा खराब व्हायला शॉर्ट फॉर्मॅट ऑफ गेम मध्ये वेळ लागत नाही आणि तेच चित्र पहिला 4 आल्यानंतर डिपिश कव्हा पॉइंटला आपण पाहिलं ते गोलंदाज देवीदास हरडच्या बाबतीत 2 एक्स्ट्रा दबाव पूर्णपणे त्याच्यावर बॅकफुटवर आले स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटला बीट केला आउटफील्ड फास्ट आहे भाग मिल्का भागाची परिस्थिती चेस ऑफ फिल्डरसाठी आउटफील्ड फास्ट आणि फायनली बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी सध्या सुरू आहे ती बॅटर हर्षल आगिवलेची आणि त्यांना लावलाय मैदानावरती दुसरा 4 देवीदास हरडच्या विरोधात. जर पाहिलं तर धावफलकावरती 14 या आकड्यावर बॅकफुटवर आले स्कोर कट करतायत क्षेत्ररक्षक पाठमोर आहे पाठलाग सुरू आहे लास्ट मोमेंटला बॉल थोडा डायवर्ट झाला डीप मध्ये चांगलं चेस करत असताना इनफिल्ड मधून फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला तिसरी धाव नॉस्ट्राकर रेडला फेक आली अॅक्युरेट आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी बॅटल झालाय धाव बाद धावचित रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक झटका सध्या पोहोचतोय 16 वर बॅटिंग करणाऱ्या जर्मन शिखरे पाडाला. वन मोर विकेट डाऊन. स्कोर 16 या आकड्यावर धावसंख्येचा वेग देखील वाढताय ओघ देखील वाढताय मात्र विकेट्स देखील गमावल्यात 2 आतापर्यंत हे देखील विसरून चालणार नाही. संदेश आगिवले आणि त्याच्या सोबतीनं भावेश गवाडे न्यू बॅटर सध्या खेळतोय ऑन स्ट्राईक. बॅट चेंज होती का प्रश्न उपस्थित झाला आणि पंचांची आली स्वीकृती अधिकृत मान्यता आणि त्या ठिकाणी बाद झालाय मैदानावरती फलंदाज तिसरा जन्मान शिखरे पाडायचा तू चल मैं आयाशी परिस्थिती संदेश देखील परत आहेत माघारी. धावफलक आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 16 या आकड्यावरती पहिला उद्घाटनीय सामना पहिली प्रेक्षणीय लढत लक्षवेधी लढत सध्या मैदानावरती सुरू असताना जय बजरंग नागाव आणि त्यांना फाईट करते टीम जन्मान शिखरे पाडा ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि सध्या 3 विकेट्सच्या टीमने गमावलेत. स्कोरबोर्डवरती टोटल आहे 16 व स्विचिटचा टीम रिव्हरचा पवित्रा लाईन पूर्णपणे मिस केली. वेगवान फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर गतिमान होत्या चेंडू मध्ये वेग चांगला होता बॅटरला बीट करत असताना त्या ठिकाणी बॉल निघून चालला मागे विकेट किपर कडे आणि सुरुवात थोडी अपसेट होती देवदास हरडची. तदनंतर त्याचा झालाय ओव्हर नंबर 2 मध्ये कमबॅक जय बजरंग नागाव क्रिकेट संघाकरता.
शफल झाले, बॅकफुटवर आले, ऑन साइडला दिली दिशा डीप मध्ये स्कोर लेगला फिल्डर उपस्थित आहे, उचलून फेक होईल नॉस्ट्राकर रेनला, तोपर्यंत सहजतेनं पूर्ण झाली ती एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या जोरावर टीमची टोटल सध्या सरकले पुढे 17 ऑन बोर्ड. 17 धाबा याचबरोबर दाखल गर्दी षटका आपण बघतो 2 संपलेली आहेत. पहिलं षटक अवघ्या 4 धाब्याचं आणि तदनंतर देविदास सरडच्या विरोधात ओव्हर नंबर 2 मध्ये P2 मध्ये रन्स आल्या एकंदरीत 13 आणि या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 8.50 धावगती दाखलगावरती मेंटेन करते टीम जर्मन शिकरेपडा. विकेट्स त्यांनी गमावले 3 आणि स्कोर कार्ड वरती टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते ते बरोबर 17 या आकड्यावर. सेकंड स्पेल मध्ये कुमार शेलवले सध्या ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना टेन क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जॉईन झालेला आहे दत्तगृहात चषकाला ज्या प्रेक्षकांनी अगदी पहिल्या सामन्यापासून पसंती देणं निवडलेलं आहे त्या सर्वांचा आपण करणार आहोत वेलकम. वेलकम ऑल ऑफ यू. सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. शफल झाले, हुक केला डीप मध्ये, लॉंग लेगला प्रोटेक्शन आता अवेलेबल आहे. पहिल्याच ऍक्शन मध्ये बॉलवरती येणं वाकणं उचलणं फेकणं या चारही क्रिया अगदी झपाट्याने त्या ठिकाणी पूर्ण होत असताना रन्स आली 1 आणि सिंगल धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते एकूण अंकी झाली ती 18. 18 ऑन बोर्ड. गोलंदाजीसाठी कुमार शेलवले यांना आपण बघत आहोत सेकंड स्पेल मध्ये सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर स्क्रीन एन कडून राऊंड विकेट व बॅकफुटवर आले, लेटकट करण्याचा प्रयत्न, फक्त स्लॅश करायचा होता चेंडू, दिशा देण्याचा मानस, गॅप मोठा आहे बॅकवर्ड पॉइंट आणि वाटेश दरम्यानचा दरम्यान तो बैद्याचा होता. मात्र गती चांगली होती या चेंडूवरती, वेग जबरदस्त होता, ज्यांना बीट केलं त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती बॅटर भावेश गवाळेला फलक स्थिर. एक्स्ट्रा बाउन्स पंच सांगतायत इट्स अ वाईड, एकदा वाढ होईल त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर हा कॉल आता दिला ऑनफिल्ड अंपायरनं. एक्स्ट्रा एका धाब्यानं धावसंख्येचा विचार केला तर धावफलक पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. याचबरोबर 19 धाबा धावफलकावर 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पदावरती कुमार शेलवले करतात सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी. बॅकफुटवर आले, लेटकट स्लाइस केला चेंडू, थर्डमॅनच्या फिल्डरला आता चेस आउटफील्ड फास्ट, चेंडू हळूहळू डीप मध्ये निघून झालाय आणि फायनली डीप मध्ये थर्डमॅनला आता दुसऱ्यांदा पायाच्या साईडनं बॉल अडवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये फिल्डरला आलेलं यश, तोपर्यंत रन्स पूर्ण झाल्या त्या ठिकाणी 3. चांगलं कॉलिंग 2 बॅटरच्या दरम्यान, रनिंग बिटवीन द विकेट फार सुंदर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 3 धाब्याच्या सोबतीनं टीम सरकतीये पुढे जर्मन शिकरेपाडा. स्कोर कार्ड वरती टीमची टोटल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 22 ऑन बोर्ड, 22 धाबा धावफलकावरती. बॅकफुटवर आले, ऑन साइडला पूल करतायत, डीप मध्ये फिल्डर मिडविकेटला सेट होता, हाताचा पिसारा फुल होत असताना त्यानं पकडला सुंदर झेल आणि मैदानावरती लागलाय. 22 ला धक्का, चौथा जर्मन शिकरेपाडाला. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाची सूचना आहे प्रेक्षक वर्गासाठी, फ्लड लाईट टॉवर्स आहेत ते आपण ऑन करणार आहोत. सूचना आहे आपण टॉवर पासून थोडस दूर जायचंय. तेच तरट गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गतीची धमक, वेगाचा भय आपण बघत आहोत सध्याच्या घडीला गोलंदाज कुमार शेलवलेच्या स्पेल मधून. या मॅच मध्ये त्यांना इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला केली आहे. ती फिल्डिंग करणाऱ्या टीम जय बजरंग नागाव क्रिकेट संघाकरता. टॉस जरूर त्यांनी गमावला मात्र गोलंदाजीचा दबदबा सध्या सुरू आहे. बॅकफुटवर आले, ऑन द टोस खेळतात, गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलला स्क्वेअर कट, चेस आहे 2 फिल्डर साठी. लास्ट मुवमेंटला
थोडा टकराव झाला त्या ठिकाणी दोन फिल्डरच्या दरम्यान. थ्रो वाईड आला, थ्रो खराब आला आणि त्याचा फायदा लगेचच घेतलाय तर दोन्ही बॅटर्सनी. ज्या ठिकाणी होत्या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या यशस्वीरित्या. धावा 3. ड्रिंक्स ठेवले जाईल मैदानात आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर. स्कोर बोर्ड ऑन 25, लॉस ऑफ 4 विकेट. 25 धावा याचबरोबर धावफलकावरती 3 गटाच्या मोबदल्यात. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील सामना दुसरा आदर्श 11 धानिवली आणि त्यांना फाईट करेल माऊली 11 देवपे. आणखीन एक बिग बॅटल यानंतर प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. जसं पहिलं सत्र संपेल रिक्वेस्ट आहे माऊली 11 देवपे टीम कॅप्टन आणि त्या सोबतीनं आदर्श 11 धानिवली टीम कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ड्रिंक्स टॉली सध्या गेले मैदानात. फ्लड लाईट झाल्यात ऑन आणि सध्याच्या घडीला हे विहंगमन दृश्य, सध्याच्या घडीला नेत्रसुगत नयनरम्य दृश्य आपण बघत आहोत. स्वर्गीय शिवाजीदादा सासे क्रीडांगण. खास करून यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं तर रजनी फॉर्मॅट मध्ये 4 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा अर्थातच दत्तकृपा चषकाचे आयोजन सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. पहिला सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. 25 धावा धावफलकावरती उभारला गेला. बॅटिंग करत असताना जर्मन शिकरेपाडाकडून 8.33 धाब्याची धावगती सध्या धावफलकावरती ते मेंटेन करताय. 4 फलंदाज आतापर्यंत जर पाहिले तर या डावामध्ये त्यांनी गमावलेले आहेत. मात्र डेथ ओव्हर मध्ये आता फिनिशरची भूमिका या मॅच मध्ये साकारावी लागेल. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू होत असताना बॉलर तयार झाला. बॉलिंग ट्रॅक वरती गुरु हरड. आणखीन एक मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज टीम जे बजरंग नागावचा सध्या ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग ट्रॅक वर तयार होत असताना हाफ ट्रॅकर पहिलाच बॉल बॅकफुटवर आले. पुल करण्याचा प्रयत्न मिसामिंग डीप मध्ये फिल्डर त्याचं जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप. बॉडी बॅलन्स त्यानं गमावला. शारीरिक संतुलन ज्यामध्ये त्याला स्थिरता ठेवता आली नाही आणि खास करून कॅच ड्रॉप त्यावरती रन्स पूर्ण झाल्या 2 आणि या मॅच मध्ये 2 जीवदान आतापर्यंत मिळत आहेत. ते बॅटर निलेश खरेला जो सध्या 6व्या क्रमांकावरती ऑन ग्राउंड बॅटिंग करत असताना जन्मान शिकरेपाडा टीमसाठी. धावसंख्या पाहिली तर 2 ने पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. याचबरोबर 27 धावा धावफलकावर. 4थं षटक सध्या मार्गस्थ असताना गोलंदाजी करतायत गुरु हरड जे बजरंग नागाव संघासाठी. बॅकफुटर आले. ओव्हर द कव्हर्स खेळतायत. डीप मध्ये कप पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. मिसफिल्ड झाली, मिस्टेक झाली. बॉल थोडा बाजूला गेला आणि दुसऱ्या धाब्याची जी संधी निर्माण झाली होती तिथं झालं सोनं. तिसऱ्या धाब्याचा कॉल आणि तो देखील झाला आता सक्सेसफुली कंप्लीट. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला संवाद, चांगला तालमेल, चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. मोठे स्ट्रोक स्पेशली येत नाही अशा स्थितीला सिंगल डबल ट्रिपल मध्ये रनचे कन्व्हर्सेशन सुरू असताना ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावसंख्या 3 सरकते पुढे 30 धावा धावफलकावर. बॅकफुटवर आले. स्विचिटचा टेम होता. लास्ट मोमेंटला स्टान्स बदलला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र रोखला त्या ठिकाणी. इट इज फ्रॉम लेग बॅच. ऑनफिल्ड अंपायर कडून सिग्नल. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आता ऍड केली जाईल जयमान शिकरेपाडा टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका रनच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल सरकले पुढे 31. 31 धावा याचबरोबर धावफलकावर. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद दुखलांना दिशा दिली. लॉंग लेगला पहिला टप्पा घेतला आणि फिल्डरला चकून फसून त्याची दिशाभूल करून बॉल चाललाय डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल ओव्हर द रोप. येतोय तो चौकार. गुड शॉट. पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. याचबरोबर 35 धावा धावफलकावरती. मिस्टामिंग चेंडू उंचावमध्ये मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे. डीप मिड विकेटला उशीर घेतला चेंडू उचलण्यासाठी. फायनली लास्ट मोमेंटला स्टर्निंग अँड स्पेक्टाक्युलर एफर्ट इनटू द डीप मिड विकेट एरिया.
अप्रतिम प्रयत्न आपण पाहिले तर फिल्डर कडून आणि फायनली वन शॉट सिग्नल त्या ठिकाणी आलेला ऑन फील्ड अंपायर कडून. सो फक्त एकच धाव आता दाफलकरती ऍड केली जाईल आणि एकूण धावसंख्या दाफलकरती सिंगल धाब्याच्या मदतीनं एकूण अंकित झाले ते 36. 36 धावा दाफलकर. स्टील 1 to go. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू असताना गुरु हरडच्या विरोधात आतापर्यंत ओव्हर मध्ये चांगल्या रन्स येत आहेत. 11 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये बनवण्यामध्ये यश आलेलं आहे ते जनमान शिखरे पाडाला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न चूक करण्यास भाग पडला. गोलंदाजाला धाव हवी आहे. नौसराकरेनला डायरेक्ट हिट. तिन्ही यष्ट्या समोर होत्या वाईट आणि त्यावरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि लागल्या मैदानावरती सध्याच्या घडीला 37 वरती धक्का 5वा तो बॅटिंग करणाऱ्या जनमान शिखरे पाडाला. 1 more विकेट डाऊन. न्यू बॅटर दीपक खरे सध्या मैदानाकडे जात आहेत. 7व्या क्रमांकावरती दीपकला आता हे धावफलक प्रज्वलित करावा लागेल कारण फिनिशरची भूमिका स्पेशली डेथ ओव्हर मध्ये त्याला साकारायची आहे आणि अशा स्थितीत अशा कंडिशनला 37 वरती धावफलक 50 पारीतनं जर पल्ला गाठायचा आहे तर डेथ ओव्हर मध्ये मात्र आता बॅटिंग आक्रमक करावी लागेल. प्रतिहल्ले करावे लागतील या मॅच मध्ये टीम जनमान शिखरे पाडाला. स्टील 1 to go. एक बॉल अजूनही बाकी ओव्हर नंबर 4 चा. बरोबर 1 मिनिट बाकी आहे. 20 मिनिटाचा नियोजित वेळ आपण देत आहोत 4 ओव्हरसाठी. त्यातील देखील 1 मिनिट बाकी आहे. सो वेळेचं सुव्यवस्थापन आणि नियोजित व्यवस्थापन आपण बघत आहोत. मिस्टर आमिंग लिडिंग एज विकेट किपर बॉलच्या खाली आणि मैदानाच्या बाहेर आता परतेल त्या ठिकाणी बॅटर भावेश गव्हाळे. लागल्या मैदानावरती या 6वा झटका टीम जनमान शिखरे पाडाला. जर पाहिलं तर ते 9.25 धाब्याच्या धावगतीने 37 धावा यावरती. नेक्स्ट मॅच बिग फाईट बिग बॅटल क्लॅश ऑफ टायटन्स. आदर्श 11 धानेवली आणि त्यांना फाईट करेल संघ माऊली 11 देवपे. पहिलं सत्र जर संपेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण इमिडिएटली टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या सुरू होतोय. अंतिम अखेरचं पहिल्या डावाचं निर्णायक षटक आणि गोलंदाज त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय नरेश हरड. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर जय बजरंग नागावचा तो सध्या 5व्या ओव्हर मध्ये स्क्रीन एन कडून बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल लेफ्ट हँडर मीडियम पेसरचा अगदी खोलवर टप्प्याचा धडक मारली त्या ठिकाणी धडक मारली आहे डायरेक्टली एसट्यांना आणि एसट्यांचा घेतला त्रिपडाची दीपक खरे परत माघारी. हा 7वा धक्का. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आउटर एज बॉल मागे चालला. शॉट थर्डमॅनला विकेट किपर पोहोचतात. पहिल्या टेम मध्ये उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झाली सहजतेने 1 डाव आणि सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाले ते 38. पहिला सामना सध्या मैदानावरती सुरू असताना टॉस जिंकला ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक निर्णय त्या ठिकाणी बॅटिंगचा आपण बघत आहोत. जनमान शिखरे पाडाचा फिल्डिंगचं इन्व्हिटेशन आमंत्रण 5 रन जय बजरंग नागावला त्यांची गोलंदाजी आतापर्यंत दमदार या सत्रामध्ये. खोलर टप्प्याचा बॉल अपील झाला होता पिचिंग आउटसाइड ऑफ पण तो सांगतायत
अँड ऑल्सो कनेक्शन विथ द बॅट. एक धाव धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत. 29 झाले ती 39. 39 डेथ ओव्हर मध्ये इकॉनॉमिकल किफायती कमी खर्च आणि स्वस्त गोलंदाजी सध्या सुरू आहे. ती गोलंदाज नरेश हरड कडून. कुमार शेरोलीचा 2 षटकांचा स्पेल त्यांनी इम्प्रेशन टाकलं. स्टेपटून खेळण्याचा प्रयत्न, ग्राउंड शॉट ऑफ केला. एक धाव, दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि वेगानं आपण बघत आहोत. जोपर्यंत वेळ घेतला फिल्डरनं थ्रो देण्यासाठी, दुसरी धाव देखील त्या सहजतेनं पूर्ण करण्यात आलेली. 2 धाव्यांना धावसंख्या दाखल करते. 29 झाले ते 41. 41 41 धावा याचबरोबर दाखल कवर. फायटिंग टोटल आहे. अंडर फ्लड लाईट क्रिकेट तुम्ही खेळतायत. 45 प्लस जर तुम्ही धावा उभारतायत तर चॅलेंजच्या समोरच्या टीमसाठी जे लक्ष चेस करण्यासाठी उतरेल. स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच हवेमध्ये, कॉटन बॉलचा चान्स आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये गोलंदाज नरेश हरडने स्वतःच्या फलंदाजीमध्ये पकडले. आणखीन एक जबरदस्त झेल. फलंदाज बाद. पर्यंत डावामध्ये गमावलेले बॅटिंग करणारे जर्मन शिखरेपाड्यानं न्यू बॅटर आपण बघत आहोत वैभव खरेला. फलक 41. 41 फिनिशिंग टच आता डावामध्ये द्यावा लागेल, खास करून वैभव खरेला. अजूनही बॉल बाकी त्या ठिकाणी. एक लोबो फुल टॉस, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बरोबर लेगस्टिक उखाडली आहे. वन मोर टो क्रशर यॉर्कर, चारोखाने चित केलं फलंदाजाला. आणखीन एक झटका आता दिलाय तो गोलंदाज नरेश हरडनं. विचार केला तर 41 धाबा दाखल करते उभारले आणि 42 धाब्याचं लक्ष बजरंग नागावच्या समोर. काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीसाठी अर्थातच उद्घाटन आणि समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित सन्मान यादींचा संपन्न करत आहोत. श्यामराव झुंजारा उद्योजक साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून संपन्न करत आहोत. विनायकजी हेगडे यांच्या शुभ हस्ते मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उबदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो आहोत मोमेंटो आणि त्या ठिकाणी सन्मानित करत आहोत श्यामराव झुंजाराव साहेबांना, जे उद्योजक आहेत सरळगावचे, आणि साहेबांचा शुभ सन्मान या दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती विनायकजी हेगडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना अतिथी देवभाव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत आहोत. सन्माननीय अतिथी श्यामराव झुंजाराव यांचा विशेष सन्मान आपण विनायकजी हेगडे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित प्रमिला नर्सिंग होमचे सर्वे सर्वा सोमनाथजी सासे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत शुभ सन्मान. बंटीदादा सासे यांच्या शुभ हस्ते आपण सोमनाथजी सासे यांना सन्मानित करत आहोत, ज्यांच्या मालकी हक्काचे क्रीडांगण आणि खास करून त्यांचं विशेष सहकार्य दत्तकृपा चषकासाठी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची विशेष उपस्थिती देखील या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी ओपनिंग सेरेमनीसाठी आपण पाहिली. ते सोमनाथजी सासे यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत बंटीदादा सासे यांच्या शुभ हस्ते. जगन्नाथजी गुडे माजी सरपंच सरळगाव, आणखीन एक विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत योगेशजी गुडे सर यांच्या शुभ हस्ते. जगन्नाथजी गुडे यांचा शुभ सन्मान. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा जयमान शिकरेपाडा.
सर, शशिकांतजी बडेराव सरांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत. वैभवजींच्या शुभ असते या सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. 70-70 बॉल या स्पर्धेसाठी यूज होत आहेत. टॉससाठी रिपोर्टिंग करा. येस, दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आदर्श 11 धानेवली आणि त्यांना फाईट करेल माऊली 11 देवपे. प्रवीणजी गुडे युवा उद्योजक यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती मुख्य मंचावरती बंटीदादा सासे त्याचबरोबर सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. आणि तदनंतर यानंतर होणारा पहिल्या फेरीतील जो सामना दुसरा आहे माऊली 11 देवपे मिस्टर सेंचुरियन भानुदास देसले आणि त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानेवली अर्थातच कॅप्टन कुल मल्हारी भोईर इन ऍक्शन असेल. आणि त्या लढतीचा जो नाणेफेकीचा कौल आहे तो देखील आपण लगेचच प्रवीण दादाच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तुम्ही रिक्वेस्ट करेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. तदनंतर आणखीन एक विशेष सन्मान यानंतर आपण संपन्न करत आहोत. शिवाजी गुडे युवा उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रवीणजी गुडे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. शिवाजी गुडे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण आयोजन समितीच्या वतीने संपन्न करत आहोत. रुपेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. सामना सुरू होतोय 42 टू विन 42चं लक्ष्य आणि आघाडीसाठी मैदानावरती कुमार शिलवले आणि त्याच्या सोबतीने आपण बघत आहोत आज युजली आज रेग्युलरली गुरु हरडला. तदनंतर जयरामजी सासे नवापाडा ज्येष्ठ ग्रामस्थ त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आदर्श नेविली ओन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड पसेस. अमरजी गुडे यांच्या शुभ हस्ते जयरामजी सासे यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 42 टू विन. पहिला बॉल बॅकफुटवर आले ओव्हर द कव्हर्स खेळतायत. इनफिल्डला बेधून बॉल चालल्या मागे डिपिश कव्हर रिझन मध्ये फिल्डरचा प्रयत्न मात्र त्याला आलं अपयश आणि फायनली बॉल आता सीमारेषा ओलांडली. गुरु रडच्या बॅटमधून आक्रमण. पहिला बॉल सीमा पार. 4 धावा. विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. हेमंतजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. देवा घोडे यांच्या शुभ हस्ते. बालकृष्णजी कडव यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत. व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. प्रवीणजी चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. भास्करजी घोडे यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती सध्याच्या घडीला संपन्न होत असताना पंढरीनाथजी शेलवले यांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. रोहित सासे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करत आहोत. पंढरीनाथजी शेलवले यांचा शुभ सन्मान आपण त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. राजेजी चौधरी यांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. आपल्या आयोजन समितीच्या वतीनं राजेजी चौधरी यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतोय. वैभवजी शेलवले यांच्या शुभ हस्ते
हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. प्रेक्षकांची आम्ही खास करून दिलगिरी व्यक्त करत आहोत. मात्र या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित लाडके अतिथींचा मान्यवरांचा मान सन्मान त्यांचा स्वागत समारंभ देखील होणं तितकंच महत्वाचं आहे. सो प्लीज कोऑपरेट अस. आठ धावा धावफलकावरती 8 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 42 धाब्याचं लक्ष्य चेस करत असताना द्वितीय सत्रामध्ये आपणाकर आडवा बॅट ऑन साइडला पूल करतायत. पूलचा पॉवरफुल फटका. गुरु अरेड ऑन फायर. बॉल जाईल वन मॉस ओव्हर द राईट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. एकदा दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आमच्या आयोजन समितीच्या वतीने विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. धावफलक पाहिलं तर ते सध्याच्या घडीला पहिल्या षटकाच्या अंती पोहोचलेले 12 धावा धावफलकावरती. 4 ओव्हर 24 बॉल. अजून इथनं 30 धाब्याची आवश्यकता आणि कशा पद्धतीनं रनचेस केलं जाईल हे ऐकूयात. कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि शिरोशा राणा एक नौका अंदाज बाबूशाह सर यांना इन्व्हाइट करूयात दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून सन्मानपूर्वक आदरानं समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. की तरफ जहां पर टारगेट की बात करेंगे, टारगेट देखिए 42 रनों के टारगेट से और टारगेट देखिए इतना बड़ा भी नहीं कहा जाएगा, छोटा भी इसलिए नहीं माना जाएगा. दुनिया में बहुत सारी चीजें रहती हैं, हम अक्सर छोटा सोच लेते हैं लेकिन कोई बड़ा इतिहास रचकर निकल जाते हैं. तो देखते हैं यहाँ से ये टारगेट. इस बार देखिए पटकी हुई गेंद थोड़ा सा लेंथ को पीछे रखे थे. यहाँ पर एक सिंगल और आता हुआ यहाँ पर श्री दत्त कृपा चषक 2024 में सभी का तहे दिल से स्वागत. श्री दत्त कृपा ग्रामस्थ मंडल से नवा पड़ा आयोजित है. हर किसी ने किस चीज में मेहनत ली है जिक्र चर्चा करेंगे निश्चित रूप से. सबसे पहले अगर बात करेंगे तो यहाँ पर टॉस जीतने वाली टीम की सिकरपड़ा टीम ने देखिए टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चुने थे. यहाँ पर शायद कहीं ऐसे डिसीजन देखने को मिलता है और जय हनुमान से नागौर टीम है इस वक्त देखिए बैटिंग करते हुए. निर्धारित 5 ओवर के खेल में उनके गेंदबाजों ने 41 रन लुटाए हैं. अब 42 की जरूरत है. तो देखते हैं ये टारगेट कितना आसान कितना कठिन बनता है. और इस बार देखिए पटकी हुई गेंद सीधा स्क्वायर लेग को चुनते हुए यहाँ पर और इस इनिंग का देखिए आता हुआ यहाँ पर सेकंड चौका यहाँ पर गुरु गरत सिंह के बल्लेबाजी. के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचता है यहाँ पर 17 रन. और दोनों बल्लेबाज की बात करेंगे गुरु हरड उनके साथ देखिए बात करेंगे कुमार सिलोले. देखिए यहाँ पर दोनों अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं. अभी तक 3 चौके से देखिए गुरु हरड की बात करेंगे बतौर लेफ्ट हैंड बैटर से हमेशा गेंदबाज के लिए कठिन रहता है. पहला इनिंग के साथ साथ देखिए प्लॉट लाइंस ऑन हो चुका है. यहाँ पर एकदम से खूबसूरत रोशनी देखिए विकेट पर मिलता हुआ और एक डॉट के निकलता वहां पर सेकंड ओवर चलता वहां पर जहां पर मेहमानों के यहाँ पर सम्मान किया गया. जो परंपरा रीति रिवाज निश्चित रूप से उसे निभाते हुए जितने भी उपस्थित यहाँ पर अतिथि और उसके साथ साथ देखिए यहाँ से हल्के हाथों से खेलते हुए यहाँ पर लॉन्गन तैनात है. जब तक वहां से गेंद वापस आ जाता तब तक 1 रन आता हुआ. देखिए इस मैदान की बात करेंगे तो लंबाई भरपूर देखिए 45, 50, 55 उस हिसाब से देखिए लंबा है मैदान से. आसान काम नहीं रहेगा. जहां पर हमने देखी यहाँ पर टॉस जीतने के साथ साथ जो सिकरपड़ा टीम ने यहाँ पर बल्लेबाजी चुने थे शायद शुरुआत उनका भी खराब रहा. कोई बल्लेबाजी की लंबा इनिंग्स नहीं खेल पाए. एक मात्र अगर नीलेश को छोड़ दिया जाए तो जहां पर 13 रनों का इनिंग्स खेले थे. और शुरुआत में देखिए बात करेंगे वन डाउन पर हर्षल उन्होंने 10 रनों का इनिंग्स खेले थे. और उसके अलावा छोड़ दिया जाए तो 2-4-0 पर ऐसा बैटर आउट होते गए.
अगला मैच का भी देखिए टॉस हो चुका है। तो चलिए यहां से एक अच्छा गेंद निकलता है। फिर अगला मैच देखिए बात करेंगे अदृश्यपुर धानुली टीम और उसके साथ है टॉस का बॉस बात करेंगे तो यहां से दोपहर टीम भी देखिए उनके साथ में है। अदृश्यपुर धानुली टीम देखिए बात करेंगे किशोर दादा भूर एक अच्छे हमारे दोस्त एक अच्छे आयोजक है। अदृश्य ट्रॉफी देखने को मिला था निश्चित रूप से, शायद हमें समय वक्त नहीं मिला उस टूर्नामेंट में जुड़ने के लिए। किशोर दादा आपका स्वागत होगा निश्चित रूप से। और 2 ओवर का देखिए खेल समाप्त होने के साथ साथ 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 19 रन तक पहुंचे हैं, लेकिन जो 42 के टारगेट यहां पर रखे गए हैं अभी भी जीत के लिए देखिए बात करेंगे 23 रनों की जरूरत है और आने वाला देखिए 18 गेंद बचा है। कहते ना समंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है। भले ही आपको 2 ओवर में 19 रन मिल चुका है, लेकिन अभी भी मैं कहूंगा ये टारगेट ये फासला ये अभी भी आपके लिए आसान नहीं बना है। जिंदगी का कोई भी चीज आसान नहीं होता है और बिना संघर्ष कोई महान नहीं होता है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर तारीफ करना चाहूंगा श्री दत्त कृपा ग्रामस्थ मंडल से नवापड़ा आयोजित है। बहुत अच्छी मेहनत ली है इस टूर्नामेंट के लिए, जहाँ पर 10 क्रिक लाइव है अच्छी क्लियरिटी क्वालिटी के साथ। उसके साथ साथ देखिए हम देख सकते हैं हमारे प्रशांत सर उनके साथ डम्बोली के 2 खूबसूरत अंपायर है। और इस वक्त स्कोरिंग में देखिए सुनील जी सेल्के, एक सुनील सेल्के सर भी हमारे कमेंटेटर लेजेंड जुड़ेंगे। डीजे भी देखिए बहुत बढ़िया यहाँ से रन आया, यहाँ पर लाउड सपील थोड़ा सा देखने को मिला। सिंगल के साथ साथ देखिए बात करेंगे टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से। बहुत बढ़िया पूरी आयोजक मैनेजमेंट का हम निश्चित रूप से जिक्र करेंगे। खास समय पिछले लगभग मुझे शायद लगता है 25 से 1 महीने के करीब है उमेश दादा जुड़े थे निश्चित रूप से। बहुत सारा देखिए प्रतियोगिता खेला जा रहा है आज, ठाणे लीजिए रायगढ़ लीजिए हर विभाग में, दोनों विभाग में। और मुरबाड़ में भी देखिए बात करेंगे टीम मैचेस समय कंटिन्यू देखते हैं, इनका लिंक मिलता है यहाँ का। और ये चलिए यहाँ से देखिए हल्की सी नजरें हटी और दुर्घटना घटी। अब आपने छोटा सा टारगेट बनाए हो भाई, जब बचाने के लिए ऐसा फील्डिंग रही तो फिर दिक्कत बनेगा। आता हुआ 4 रन। छक्का देखने को नहीं मिला है, लेकिन गुरु हरर देखिए बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं भाई। कहते ना दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और गुरु हरर बल्लेबाजी कर रहे हैं लहवारी। इस बार देखिए कट खेलते हुए यहाँ पर बड़ा तेजी से देखिए यहाँ पर गली के फील्डर तेजी से भागते हुए। बाउंड्री देखिए कहां से तो बहुत लंबा है निश्चित रूप से 55-60 मीटर का बाउंड्री देखिए यहां से। जब फासला करना इतना आसान नहीं रह रहा है। 2 रन आता हुआ यहां से 2 रनों के साथ है स्कोर देखिए जाकर पहुंचा 26 रन। बहुत बढ़िया बल्लेबाजी देखिए। अभी बात करेंगे यहां से 15 गेंद बचा है, जीत के लिए 16 की जरूरत है। चलिए अगला मैच, दोनों टीम तैयार रही है, एक बढ़िया तगड़ा फाइट मुकाबला आ रहे हैं। और वर्ड विभाग से देखिए हर टीम को यहां से मौका दिया गया है। हल्के हाथों से देखिए यहां से खेलते हुए डायरेक्ट थ्रो निशाना बन सकता था, बल बल बचे यहां से। चलिए स्कोर देखिए जाकर 5 करेंगे तो यहां पर 27 तक पहुंचे हैं। बहुत बढ़िया देखिए टूर्नामेंट लगातार मुझे लगता है 4 नाइट है। अक्सर मुरबाड़ में हम देखते हैं बहुत सारा प्रतियोगिता लंबा 6-7 दिन चलता है, अंतिम का 2 दिन नाइट रहता है, लेकिन यहाँ पर फुल नाइट शायद गर्मी के अधिकतर दूसरे मौसम को देखते हुए और अब फुल नाइट रखा गया है। बहुत मेहनत लिया जाता है नाइट मैचेस के लिए खास करके। और ये चलिए डायरेक्ट निशाना लगाना चाहते थे, बल बल चुके यहां से। 1 रन आता हुआ यहां से, 1 रनों के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है यहां पर 28 रन। थोड़ा सा देखिए क्राउड बात करेंगे धीरे धीरे यहां से बढ़ते हुए। रबी देखिए 13 गेंद जीत के लिए 14 की जरूरत है।
दिव्य बिराटे सर देखिए बात करेंगे, बहुत साल पहले देखिए, मुझे लगता है 5 या 6 साल पहले हमारी मुलाकात है, खास करके बदलापुर में हुआ था। और उसके बाद देखिए लंबे समय के बाद है पिछले साल भानुली ट्रॉफी में मुलाकात हुई थी। बतौर क्रिकेटर भी वो के अच्छे हैं, ऑलराउंडर, और उनकी टीम भी यहाँ पर देखिए इस नाइट प्रतियोगिता को खेलेगा। और कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 30 रन। और कहीं ना कहीं कहते ना, कलियों की निखार से सवाब नहीं आता, और ऐसी गेंदबाजी से बल्लेबाज को दबाव नहीं आएगा। बिल्कुल दबाव डालनी है तो फिर सफलता देखिए, कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। घर के टूर्नामेंट MIDC तलोजा देवी चपड़ा जा रहे थे, उस टूर्नामेंट आ गया उस तारीख में। आज भी देखिए आपसे इस टूर्नामेंट में जुड़े या ना जुड़े, एश नो, लेकिन से मोहब्बत की ताकत बहुत बड़ी होती है। उमेश दादा लगातार याद करते रहिए, क्योंकि लगातार 75 डे से कंटिन्यू कमेंट्री चल रहे हैं। और अब देखिए गेंदबाजी के लिए बात करेंगे, सूरज है। अरे चलिए, गेंद ने इस बार ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी यहां से, फिर हवा में गेंद था, ये देखिए ही सफलता की तलाश थी। पर कहती ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। यहाँ पर सफलता का जरूरत है, पर और पहला सफलता हाथ लगता है। पर तीसरा ओवर पहला गेंद पर हमारे योगेश वाग सर भी देखिए इस वक्त शुभकामना इस टूर्नामेंट को रखे, इस टूर्नामेंट में भी जुड़ेंगे निश्चित रूप से। 2 दिन पीछे जाए तो हम किंग ट्रॉफी में मिले थे एक साथ। अच्छा, उनका भी दौरा रहता है। डंबोली रायगढ़ में अभी सांगड़ी टूर्नामेंट उन्होंने कंप्लीट करके भी आए, फर्स्ट डे नाइट, और कल हम सांगड़ी में जुड़ेंगे। और ये देखिए लगातार यहाँ पर पहला विकेट गिरने के बाद दूसरा विकेट गिरता हुआ यहाँ पर सूरज ने देखिए यहाँ पर टीम में एक सूरज की रोशनी डाली है। कहते हैं ना, संघर्ष का रात जितना अंधेरा होता है, और सूरज का उजला उतना चकमगाता है यहाँ पर। और ये सूरज देखिए अपने टीम में उजाला भरते हुए, बैक टू बैक दूसरा विकेट। संघर्ष होता है और सफलता का सूरज है उतना चमकता है। बैक टू बैक दूसरा विकेट, हैट्रिक का मौका नहीं है, पर हैट्रिक का कोई मौका नहीं था। हल्के हाथों से गेंद को खेला, पर 1 रन देखिए, बड़ा अच्छी की सिंगल निकालते हुए यहां से। इस सीजन में देखिए बात करेंगे, मुरबाड प्रीमियर लीग में भी निश्चित रूप से जुड़े थे।
पिछले साल देखिए बात करेंगे विष्णु घुड़े साहब, देखिए उनका भी नाइट प्रतियोगिता में जुड़े थे। चलिए यहां से बात करेंगे, बड़ा हिट नहीं आ रहा है AK-47। जिस चीजों के लिए मैं पहचाना जाता हूं खास करके, लेकिन से ओ गोलियां नहीं निकल रही, अगर छक्के में ना निकले तो फिर चौके में निकालना पड़ेगा। 9 के 11 की जरूरत है। अब मुकाबला थोड़ा सा रोमांचक स्थिति में है। कहते ना खेल क्रिकेट का हो या खेल जिंदगी का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। क्या दिखाएंगे वो टक्कर? हल्के हाथों से खेला, पर शॉर्ट कवर तैनात है, सिंगल आता हुआ यहां पर 1 रनों के साथ देखिए यहां से 32 पर देखिए यहां पर स्कोर रहता हुआ। और जहां से देखिए बात करेंगे चौथा ओवर चलता हुआ, अभी भी देखिए 8 गेंद 10 की जरूरत है। जहां पर देखिए पनवेल से कल्याण तक हम पकड़े थे बस, और यहां पर रन बचाए हैं 10, लेकिन गेंद बची है। यहां से बात करेंगे 8 गेंद सिर्फ पे। बहुत बढ़िया, देखिए यहां पर कवर ड्राइव खेले, डीप कवर तैनात है, पर जब तक गेंद को लपक लेते तब तक देखिए 1 रन आता हुआ। पहला राउंड का देखिए हर मैच 5 ओवर का रहेगा, समय को थोड़ा सा भी गौर रखना होगा। मैच आज थोड़ा सा देर से शुरू हुआ और स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां पर 33 सिंगल के मदद से। और समीकरण की बात कर लेंगे अभी। 7 गेंद देखिए 9 की जरूरत है। 7 गेंद 9 की समीकरण है। और अभी तक देखिए बात करेंगे गुरु हरठ यहां पर मैदान पर है भाई। और ये चले भाई डॉट गेंद, मुश्किल बनाएगी। अब एक डॉट गेंद से सवाल पूछा जाएगा भाई। आने वाला देखिए अब समीकरण रह गया भाई। 6 गेंद 9 की जरूरत है, जहां पर ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी। अब क्या होगा, मुकाबला की हालत है। कहते ना तालाब में जब पानी भरता है ना, पहले मछलियां चींटी को खाती है, वापस जब पानी सूखता है फिर चींटी मछली को खाती है। यानी मौका दोनों को मिलता है, बस उस मौके का इंतजार होना चाहिए। कहते ना किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है। यहां जो बेहतर मेहनत करेगा वो इस मुकाबला को जीतेगा। 6 गेंद अब 9 की जरूरत है, लेकिन गुरु हरत देखिए अभी तक डटे हुए हैं मैदान पर, लेकिन उनका साथ देने के लिए यहां से मोहन हरट देखिए बल्लेबाजी के लिए उतरे हैं। कुमार सिलोले की बात करेंगे, उन्होंने कोई बड़ा हिट नहीं खेले, लेकिन एक अच्छा साझेदारी निभाकर 7 रन बनाकर आउट हो गए। लेकिन गुरु हरट अभी तक 24 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। अब और जीत और हार के बीच में देखिए 6 गेंद 9 की जरूरत है। डीजे गेंदबाज तैयार हो चुके हैं। रुपेश गवाले देखिए बात करेंगे, गेंदबाज है, स्ट्राइक पर बल्लेबाज है। मोहन हरट देखिए यहां से छोटी रनअप के साथ है। गेंदबाज तैयार, और बढ़िया खेल, लाजवाब खेल। यहां से पूछ लिया सवाल लेकिन जवाब नहीं होगा, जवाब तो ढूंढना होगा भाई। अब तो डगआउट कहेगा भाई तूफान खा जुल्फे बना, शराब पीना छोड़ दे, चौके लगा छक्का लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद एक कैंसर बीमारी के जिसे मारता है कम डराता है ज्यादा। अब ये देखिए किनारा लिया पर गली के रीजन पर गेंद को रोका गया। 1 रन लेंगे और गुरु हरट देखिए खुद के पास स्ट्राइक रखना चाहेंगे। अब देखते हैं स्ट्राइकिंग के लिए गेंद बचा है 4, जीत के लिए चाहिए 8। अब बड़ा हथियार उठाना पड़ेगा, एक बड़ा हिट। कहते हैं ना भीगी हुई सिगरेट जलेगी नहीं और सिंगल डबल से यहां काम चलेगी नहीं। अगर दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार AK-47। तो देखते हैं गुरु हरट इंतजार किए हैं। 4 गेंद 8 की जरूरत है। फील्ड में थोड़ा सा सजावट, चलिए ज्यादा समय मत लीजिए। 4 गेंद 8 पहली मैच के लिए देखिए लगभग 1 घंटा से ज्यादा समय जाता हुआ। जाने दिया गेंद को ऑफ स्टंप से बाहर, प्रशस्त सर का इशारा यहां पर वाइड दिखाई जापा।
एक्स्ट्रा से देखिए आता हुआ 1 रन, और वाइड के लिए रिवू बैटिंग वाले टीम ने लिए हैं, अब बॉलिंग वाले, हाँ बैटर को तो मिला यहाँ पर वाइड है, तो बॉलिंग वाली टीम ने चैलेंज किए हैं। तो चलिए तीसरे अंपायर जो अंपायर कॉल था वाइड निश्चित रूप से, हाँ तो चलिए यहाँ पर समीकरण देखिए और आसान बन जाएगा। 4 गेंद अब 7 की जरूरत है, क्या अब ये काम थोड़ा सा आसान कर पाएंगे? और ये चलिए यहाँ पर गुरु खेले, यहाँ पर गुरु हर ने देखिए यहाँ पर पहला रन और देखते देखते दूसरा रन भी कंप्लीट करते हुए मुझे लगता है शायद मैदान के हिसाब से यहाँ पर छक्का बहुत कठिन बनते जा रहे हैं। अभी देखिए 3 गेंद और जीत के लिए 5 की जरूरत है। 3 गेंद समीकरण की बात करेंगे, 5 की जरूरत है। चलिए आदर्श स्पोर्ट धानोली टीम आप तैयार रहिए, जैसे मैच कंप्लीट होगा आपको अंदर प्रवेश करना होगा। टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुने हैं और यहां समीकरण की बात करेंगे। 3 गेंद देखिए 5 की जरूरत है। क्या मुकाबला देखिए कहां था कहां पहुंचता है यहाँ पर। अब क्या ये आसन बनाएंगे गुरु अरड, या गेंदबाजी की बात करेंगे? गेंदबाजी देखिए यहां से, और ये चलिए भाई यहां से देखते हैं, शायद यहां पर क्या अपील किया जा रहा है। डॉट बॉल देखिए निकलता हुआ यहां से। अब गेंद रह गया तो, और जीत की बात करेंगे तो 5 की जरूरत है। मुकाबला कहां था देखिए कहां पहुंचता हुआ, इसलिए तो कहते ना क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा, गुरु पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा। अब तो आग लग चुकी है इस मैच में, और गुरु अरड ने देखे ग्लास किया इस बार गेंद को, गैप पे बहुत बड़ी, जब तक स्क्वायर लेग पर गेंद को रोका जाता तब तक देखिए दूसरा रन कंप्लीट करते हुए अब रह जाएगा 1 गेंद 3 की जरूरत है, और जिसमें देखिए कंपल्सरी रन लाना आपके लिए जरूरी हो जाएगा भाई। 1 गेंद 3 की जरूरत है। मैच कहां था कहां पहुंचता हुआ देखिए, क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा, गुरु पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा। गुरु अरड मैदान पर है, लेकिन उसके बावजूद भी देखिए उन्हें बांध कर रखा गया यहाँ पर। क्या बढ़िया गेंदबाजी रुपेश गवाले ने यहाँ पर बता दिया भाई, उजाला मिल जाए अपनी टीम को मैं अपना घर भी चला दूंगा, और अपनी टीम को जीत दिलाने के लिए मैं अपना सब कुछ लगा दूंगा। अभी देखते हैं आने वाला देखिए गेंद बचा 1 है, जीत के लिए 3। ये चलिए मैच को क्या यहाँ पर डिपेंड की, और गुरु अरड की कई छोटी छोटी चूक है, और मैच में बहुत बढ़िया पकड़ बनाते हुए यहां से